हाय मित्रांनो, आज मी करते दोडक्याची भाजी। मग त्यासाठी चला झाडावरनं काढूया ताजे ताजे दोडके। हे बघा, मस्त ताजे ताजे दोडके काढते मी। हे बघा, हे तर छोटे आहे, हे नको, हे 2 दिवसांनी काढूया आपण। हे बघा, हे बघा, इथे आता माझा हात पोचत नाही म्हणून ह्यांना सांगितलं तुम्हीच काढा। हे बघा, भरपूर धरलेत आणि माकड नुसते ओरडतात आहे हुप हुप करून। आणि ह्यांना म्हटलं चला आज मंगळवार आहे ना, आज दोडक्याचीच भाजी करूया। हा बघा किती वर लागलाय शेगलाच्या झाडावर, माकड ओरडतात आहेत। मजा वाटते हो, आपण रुजवलेली भाजी काढायला ना, खरंच खूप मजा वाटते। हा बघा, हा एकदम जरासा जमिनीच्या वर लागलाय, इथे माझा हात पोचतोय म्हणून याला मी काढते। हे बघा, दोडक्याची भाजी करण्यासाठी ना मी सकाळी ताजे ताजे झाडावरनं दोडके काढले। आता हे मी 2 सोलून घेतलेत। आता याला मी सोलते या ब्लेडच्या मदतीने। हा ब्लेड आहे ना गॅल्वनचा आहे। हा मी 2012 मध्ये 2 रुपयाचा घेतला होता। बघा मी अजूनपर्यंत टिकवलाय। हे बघा काय मस्त सोलतं बघा त्याच्याने। हे बघा, है ना, किती छान सोलते बघा। हे बघा, दोडके चांगले मी कापून पाण्यात टाकलेत। आता स्वच्छ धुवून मी या चालणीमध्ये ओतते, म्हणजे सगळं पाणी निघून जाईल आणि मग रेसिपीला सुरुवात करते। हे बघा, दोडक्याचं पाणी चांगलं मी काढून घेतलंय चालणीमध्ये ओतून दोडकी। आता त्यासाठी घेतलेत मी 3 मोठे कांदे, 2 टमाटर, चवीनुसार मीठ, हळद, 1 चमचा लाल तिखट, हिंग आणि हा आहे किचन किंग मसाला, भाजीचा मसाला। हे बघा, याच्याने ना भाजी एकदम छान होते, तुम्ही पण एकदा टाकून बघा। आणि हे घेतल्यात मी 2-4 हिरव्या मिरच्या। तिखट आहे ना तुमच्या आवडीप्रमाणे, कमी जास्त जे काय करायचं तुम्हाला ते करू शकता। आता ही भाजी आपल्याला एवढी दिसते, पण ती आता शिजवल्याच्या नंतर ना वाफेवर एकदम एवढीशी होणार। त्यासाठी कांदा जरा जास्त घ्यायचा, टमाटर जास्त घ्यायचा। आता हे कढईमध्ये मी तेल ठेवलंय तापायला। हे बघा, मंद आच करून ठेवलंय। आता रेसिपीला सुरुवात करूया। तेलामध्ये ना कांदा, टमाटर आणि मिरची चांगली मी तेलामध्ये तळून घेतली आहे। हे बघा, आता मी टाकते याच्यात बाकीचे सर्व मसाले। सर्वात प्रथम टाकते मी हिंग, हळद, लाल तिखट, हा गरम मसाला भाजीचा किचन किंग मसाला, तो काय तुम्ही जास्त कमी केलात तरी काय हरकत नाही। हा आहे चवीनुसार मीठ। आता मी सर्व एकजीव करून घेते। मित्रांनो काय आहे माहिती आहे, मोठा व्हिडिओ असेल ना तर सविस्तर सर्व सांगता येतं। आता मी छोटा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे दोडक्याच्या भाजीचा, पण मोठ्या व्हिडिओमध्ये आणि त्या व्हिडिओमध्ये जरा तरी फरक पडतं ना। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, माझ्या मैत्रिणींनो, माझ्या मित्रांनो, माझे दादा, काका, मामा सर्वांना सांगते, तर लवकरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा। असंच व्हिडिओ बघून सोडून नका देऊ। मी खूप मेहनतीने व्हिडिओ बनवते, कोकणचे सुद्धा व्हिडिओ टाकते, आवडतात तुम्हाला ना। मला खूप सारे कमेंट येतात, काकी, ताई तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात, तुम्ही व्हिडिओला गाणीसुद्धा, शॉर्ट व्हिडिओला ना गाणी खूप छान छान लावता, आम्हाला खूप आवडतात। आणखीन काय पाहिजे ना मला, तुमचं एवढं प्रेम मिळतंय मला तर। आणि खरं सांगू का, मी रोज एक व्हिडिओ टाकते आणि त्यात तुमच्याशी मी अशीच गप्पा गोष्टी करत असते, मला आवडतं। हे बघा, जरा चांगलं भाजू दे नाही मसाला, मग टाकते दोडके। माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा। ताजी ताजी झाडावरची भाजी काढणं, त्याची भाजी घरी इकडे बनवणं ताजी ताजी, मस्त
खूप आनंद होतोय की नाही? तुम्हाला पण होत असेल आनंद, मला पण होतोय. झाडावरनं काढायची आणि लगेच बनवायची. किती छान वाटतं की नाही? ताजी ताजी. आता मी टाकते याच्यात दोडके. दोडके ना मी धुवून चालणीमध्ये ठेवले, तर बघा एवढं पाणी निघालं. आता याला सुद्धा पाणी भरपूर सुटणार. हे बघा, याला पाणी एक सुद्धा थेंब लावायचं नाही. काय माहिती आहे, हे धुतलेलं सुद्धा पाणी आहे ना पूर्ण निचलवून काढून टाकायचं एक जाडीच्या मदतीने. आता याला मी मंद गॅस करणार आणि ढाकून ठेवणार. छान होते भाजी आणि सुकी पडपडीत करायची, छान लागते भाजी. याच्याबरोबर ना तुम्ही भाकरी खाऊ शकता, भाताबरोबर सुद्धा ही खाऊ शकता. आता ही भाजी आहे ना शिजल्यावर केवढी होईल बघा, दाखवते तुम्हाला मी. आता याच्यावरती मी ढाकण मारून ठेवते 10 मिनटं. नंतर उघडून बघेन शिजले की नाही शिजले आणि पुन्हा ढाकून ठेवायची. हे बघा किती पाणी सुटलं त्याला, आहे ना, झाकून ठेवलं मी ते. म्हणून साठी ना याला जरा पण पाणी लावायचं नसतं, ह्याच पाण्याच्या वाफेवरती शिजवायचं असतं. तर पुन्हा मी ढाकून ठेवते, अजून शिजले नाही आहे बरोबर. मी दोडक्याच्या भाजीवर खोबरंसुद्धा किसून टाकलं आहे. मस्त कोकणातली झाडावरून काढलेली ताजी ताजी दोडक्याची भाजी. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.